नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सेकंड फेजच्या जाहिराती कधी येणार या अनुषंगाने तुम्हाला जी काही विभागीय DYD ऑफिसमध्ये VC झाली होती 18 तारखेला, त्यानुसार जी काही जाहिराती आहेत त्या जाहिरातीचे निकष किंवा जाहिराती पडताळणी या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा परिषद व आस्थापनावर काम सुरू आहे आणि त्याची अंतिम तारीख जी आहे ते 24 असून त्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही जाहिराती येतील असं सांगितलं होतं, जास्तीत जास्त 25 किंवा 26 तारखेला. तर मित्रांनो, 25 अगदी बरोबर 24 तारीख संपल्या विथिन एका सेकंदामध्ये त्या ठिकाणी पवित्र पोर्टलवर ज्या जाहिराती आहेत सेकंड फेजच्या त्या अपलोड झालेल्या आहेत. आताची सगळ्यात महत्त्वाची आणि गुड न्यूज हीच आहे की आत्तापर्यंत सेकंड फेज होणारच नाही असं म्हणणाऱ्यांना ही खूप मोठी एक चपराक आहे. सेकंड फेज होणार यासाठी अनेकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले, त्यात मीही प्रयत्न केला आहे. अनेकांनी ते होणारच नाही याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले, मात्र त्यांना ठणकावून आपण सांगितलं की ते सेकंड फेज होणारच. पण याच्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या काही जागा आहेत, एक शोकांतिका आहे. जिल्हा परिषदेच्या जागा आहेत त्या मात्र या ठिकाणी योग्य प्रमाणामध्ये जे काही 22-23 संसमान्यता होती त्यानुसार येणं अपेक्षित होते ते आल्या नाही आहेत. खूप मोठी ही एक शोकांतिका आहे. दुसऱ्या बाजूला अनेकांनी जिल्हा परिषदेची एकही जागा येणार नाही असं सुद्धा सांगितलं आहे. पण त्यांनासुद्धा एक सांगणं आहे की बहुतांश काही जिल्हा परिषदेच्या मोजक्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत जेवढ्या आम्ही सांगितलेल्या होत्या. म्हणजे संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलकडनं कधीही चुकीची माहिती दिली गेली नाही, अधिकृत अशी माहिती दिली गेलेली आहे. आता हे स्पष्टीकरण देण्याची काय गरज पडते, तर बरेच काही अंधभक्त आहेत जे नावं ठेवत असतात खाजगीमध्ये येऊन, त्यामुळं या गोष्टी क्लिअर करावी लागतात आम्हाला. आता एक खंत आहे की ज्यांनी आंदोलनामध्ये वारंवार आमच्या होकाराला होकार देऊन, आवाजाला होकार देऊन वारंवार आंदोलनामध्ये सहभागी झाले, अशा उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या जागा त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे, पण त्यांना मिळताना दिसणार नाहीत. या गोष्टीचं मात्र नक्कीच खंत आहे. योग्य तो त्या ठिकाणी जी काही दिशा असणार आहे ते कळवली जाणारच आहे. योग्य त्या दिशेनं सुद्धा त्या ठिकाणी कार्यवाही केली जाईल. तर आता ज्या जाहिराती आल्या तर त्याच्यासाठी सर्वसाधारण सूचनासुद्धा आल्या आहेत पोर्टलवर रात्री उशिरापर्यंत. तर त्याच्यामध्ये या जाहिरातीच्या अनुषंगाने ज्या पद्धतीनं तुम्ही 5 फेब्रुवारीला आपलं स्वप्रमाणित अर्ज केलेलं होतं त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये जी काही तुमची प्रवर्ग आहे, विषय आहे, पात्रता आहे, या शैक्षणिक पात्रता या अनुषंगाने त्या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्स जे आहे ते जनरेट होणार आहे. त्या पसंतीक्रम तुम्हाला त्या ठिकाणी 2 पद्धतीनं जनरेट करावे लागणार आहेत. तर ते अशा पद्धतीनं की विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू. तुम्हाला लास्टच्या लाईव्हमध्ये सांगितलं होतं की विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या जागा आहेत ते 1400 ते 1500पर्यंत आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही झडपी आहेत, काही PCMC आहेत, काही मनपा आहेत जशी PCMC सारखी, आणि नपा आहेत. विदाऊट इंटरव्ह्यूला आलेले काही खाजगी आस्थापना आहेत. नक्कीच त्या जागा त्या ठिकाणी अपलोड झालेल्या आहेत. गोंदियासारख्या झडपीनं 1,111 ते पदं दिले आहेत, 1000 नाही 111. कोल्हापूरसारख्या झडपीनं सुद्धा मोजकी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पदं दिलेली आहेत. उर्दूची बऱ्याच ठिकाणी पदं आलेली आहेत, पण मोजकी पदं आहेत. थोडक्यात विदाऊट इंटरव्ह्यू जिल्हा परिषदेचे, नपा मनपाचे आणि खाजगी आस्थापनाचे विदाऊट इंटरव्ह्यू अशी पदं त्या ठिकाणी आलेली आहेत. नक्कीच जे उमेदवार त्या ठिकाणी एका मार्कानं राहिलेत किंवा वयानं राहिलेत याच उमेदवाराला त्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला संधी उपलब्ध होणार आहे. बाकीच्या उमेदवारांना 2 मार्कांना जर राहिलं, समांतर वगैरे आरक्षण वगळता, तर 2 मार्कांना राहिलं तर तुम्हाला विदाऊट इंटरव्ह्यूला संधी उपलब्ध होणार नाही, आणि विथ इंटरव्ह्यूला तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी संधी उपलब्ध होईल. शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की 10,500 जी पदं आहेत ती पदं पवित्र पोर्टलला अपलोड होतील. तर त्याच्यामध्ये जे काही विदाऊट इंटरव्ह्यू सोडता विथ इंटरव्ह्यू आहेत त्या विथ इंटरव्ह्यूला कमीत कमी एक 9,500च्या आसपास पदं जरी असतील, 9,000 तरी धरूया आपण, 10.5 म्हणजे 1,500 तिकडे विदाऊट इंटरव्ह्यूचे झाले. 9,000 पदाला जे आहे ते जवळपास 12,000 उमेदवार त्या ठिकाणी पात्र होऊ शकतील.
विथ इंटरव्ह्यूचे. आणि या 12,000 उमेदवारांना त्या ठिकाणी जी काही इंटरव्ह्यूसाठी आहेत त्या आस्थापना येऊ शकतात. तर तत्पूर्वी मित्रांनो हे एक अंदाज आहे, आपला अंदाज जवळपास 99.99% योग्यच असतो, कारण तो अभ्यासावर आपण बोलतोय. जे पसंतीक्रम आहेत ते जनरेट करायचे आहेत तुम्हाला तुमच्या वैयक्तिक लॉग इनवर जाऊन. जाहिराती त्या ठिकाणी सखोल चौकशी करून निकष वगैरे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जाहिराती अवलोकन करायचे आहेत. त्याच्यानंतरच तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे आहेत. ज्या जिल्ह्यामध्ये जायचं नाही किंवा जिथे तुम्हाला जागा नाही किंवा चुकीच्या पद्धतीनं तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे नाही. तर जर तुमच्याकडे चुकीच्या पद्धतीनं पसंतीक्रम अपलोड झालेले असेल, तुमच्या चुकीच्या पद्धतीनं सेल्फ सर्टिफाय करताना विषयनिहाय घटकनिहाय त्या ठिकाणी जर तुमच्या चुका झाल्या असतील तर तसे तुम्हाला पसंतीक्रम येतील. मात्र कुठल्याही प्रकारची कागदपत्र पडताळणी पवित्र पोर्टलवर होत नसते, ते DVमध्ये होत असते. त्यामुळं चुकीच्या पद्धतीनं जर तुम्ही क्रिएट झालेले किंवा तुम्हाला पसंतीक्रम आलेले जर तुम्ही त्याचं अवलोकन न करता चुकीच्या पद्धतीने दिले तर नक्कीच तुमच्यावर त्या ठिकाणी कार्यवाही होईल ते, किंवा तुम्ही भरती प्रक्रियेतून पुन्हा बाद होऊ शकता. आणि अशाच उमेदवाराला त्या ठिकाणी संधी उपलब्ध दिलेली आहे जे सेल्फ सर्टिफाय केलेले आहेत. तर आता हे तुम्हाला ज्यांनी सेल्फ सर्टिफाय केलं नाही त्यांना संधी उपलब्ध नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला पसंतीक्रम देताना तुम्हाला किती वेळा ते जनरेट करता येतील, तर तुम्ही पसंतीक्रम दिल्याच्या नंतर जर तुम्हाला वाटलं की बाबा चुकलं आहे काहीतरी, आपलं पसंतीक्रम देताना क्रम चुकला आहे, तर तुम्हाला जास्तीत जास्त लॉक केल्याच्या नंतर 3 वेळा पसंतीक्रम पुन्हा डिलीट करून पुन्हा जनरेट करून लॉक करता येतील. मित्र म्हणतो एकाच वेळेस प्रिंट काढा व्यवस्थितरित्या, आणि तुम्हाला या ठिकाणी पसंतीक्रम कसे द्यायचे यावर सविस्तर चर्चा किंवा लाईव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाईल. कुठल्याही तांत्रिक अडचणी आल्या पसंतीक्रम देतानाच्या त्यावर सविस्तर मार्गदर्शन मी करेलच. पण गडबड करू नका मित्रांनो, पसंतीक्रम फार महत्त्वाचे असतात तुमच्यासाठी. पसंतीक्रमावरच तुमचे आस्थापन ठरत असते, तुमची नोकरी त्या ठिकाणी ठरत असते. त्यामुळं सगळ्या जाहिरातीचं व्यवस्थित अवलोकन करा. आता ही पसंतीक्रम आजपासून तर पुढील 7 दिवस त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असणार आहेत. 2 मेपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला पसंतीक्रम द्यायला उपलब्ध आहेत. आज 25 ते 2 मेपर्यंत. आणि या काळामध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये पसंतीक्रम द्यायचे आहेत. पसंतीक्रम देताना सगळ्यात अगोदर तर तुम्ही प्रिंट काढून घ्या, नंतर मग प्रिंटवर जाहिरातीचं अवलोकन करा आणि रफ जसं असते ना त्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी पसंतीक्रम क्रिएट करा. पसंतीक्रम कसे रफ पेज घेऊन मी तर म्हणतो कॅफेवर वगैरे जा, रफ तयार केलेलं घेऊन, आणि त्यानंतरच त्या ठिकाणी जा तुम्ही. तशा पद्धतीनं त्या ठिकाणी रफ केलेलं जो कागद आहे तर त्या पद्धतीनं पसंतीक्रम त्या ठिकाणी तुम्ही भरा मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाचं पसंतीक्रम खूप इम्पॉर्टंट्स आहेत. पसंतीक्रम योग्य पद्धतीने दिलात तुम्ही तरच त्या ठिकाणी तुम्हाला योग्य पद्धतीने त्या ठिकाणी संधी उपलब्ध होऊ शकते. आणि पसंतीक्रम दिल्याच्या नंतर जसं की आपण आता 2 तारीख लास्ट आहे, तिथून जास्तीत जास्त एक 25 ते 30 दिवसामध्ये त्या ठिकाणी मेरिट लिस्ट जाहीर होऊ शकते विदाऊट इंटरव्ह्यूची. आणि 2 पद्धतीनं पसंतीक्रम क्रिएट झाल्यामुळं 2 पद्धतीनं त्या ठिकाणी निवड याद्यासुद्धा तुम्हाला लागताना दिसणार आहेत. त्यामुळं आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण पसंतीक्रम जे काय आहे क्रिएट करून घ्या. आणि पसंतीक्रम तुम्हाला जर तुमच्या तांत्रिक अडचणीमुळं आले नाही तर नक्की yejupavitra.gmail.com वर जे काय आहे ते मेल करा किंवा वैयक्तिक मला सांगा. मी तुम्हाला सगळ्या अडचणी त्या ठिकाणी तुमच्या दूर करेल. आणि सविस्तर असे ते जे काही सूचना आहेत त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्या, त्यानुसारच कार्यवाही करा. आता मी सगळे डिटेल्स त्या ठिकाणी सांगणार नाही, पण योग्य जी काही मुद्दे आहेत ते तुम्हाला मी सांगितलेले आहेत. आणि एक त्या ठिकाणी सूचनेमध्ये एकूण जाहिराती किती आहेत, पदं किती आहेत या संदर्भामध्ये सविस्तर सांगितलेलं नाही आहे. पण जाहिराती नेमक्या किती आहेत किंवा शिक्षण मंत्री महोदयांनी जो काही आकडा दिलेला होता खरंच तेवढे आहेत का, तर माझ्या माहितीनुसार तेवढे नसण्याची दाट शक्यता आहे. कारण कुठेतरी जागा कमी झालेले असे माझ्या लक्षात येते, निर्देशनात येते. तरी आकड्या जी काही आहे ते अधिकृतरित्या जाहीर करतीलच तेव्हा आपल्या लक्षात येईल. पसंतीक्रम खूप महत्त्वाचे आहेत. पसंतीक्रम लॉक जर केला आलेली पसंतीक्रम तरच तुम्ही पुढच्या निवड प्रक्रियेला पात्र राहणार आहात. आणि जर पसंतीक्रम लॉक नाही केले तुम्ही तर पुढे तुमचा कुठलाही दावा राहणार नाही सेकंड पेजवर.
त्यामुळं पसंतीक्रम क्रिएट करणे, जनरेट करणे आणि तुमचे पसंतीक्रम देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तरच तुम्ही पुढील प्रक्रियेसाठी दावा करू शकता. अदरवाईज समोर तुम्ही दावा करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला किती पसंतीक्रम आलेत यापेक्षा सगळेचे सगळे पसंतीक्रम त्या ठिकाणी, माझं वैयक्तिक मत आहे, जेवढी पसंतीक्रम आहे तेवढे द्या. आता मुलांना काय वाटतं की मला या संस्थेला जायचं नाही तर मी इथलं पसंतीक्रम देत नाही, किंवा मला जिल्हा परिषदचंच पसंतीक्रम पाहिजे, एकच काय येणार जिल्हा परिषद तिथलीच देतो. तर असं हठास करू नका, कारण जेवढे तुम्ही जास्त पसंतीक्रम द्याल तेवढी तुमची संधी उपलब्ध होईल. आणि जास्त पसंतीक्रम द्यायला काही तिथं ना हरकत नाही. जेवढे पसंतीक्रम आस्थापना आले तेवढे पसंतीक्रम तुम्ही देऊ शकता, त्याला काही मर्यादा नाहीत. मात्र पसंतीक्रम जास्तीत जास्त लॉक केल्यानंतर 3 वेळा त्या ठिकाणी मर्यादा आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या सेकंड फेजला होण्यासाठी सहकार्य केलं आहे, आपण पण बरंच त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे, घरी बसून का असेना सहकार्य केलेलं आहे. काही बऱ्याच जणांनी आंदोलनात येऊन सहकार्य केलेलं आहे. अशा कळत ज्या ज्या उमेदवारांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि प्रशासनाचं सुद्धा मी एक प्रकारे कौतुक करतो, त्यांना पण धन्यवाद देतो. आयुक्त महोदय आल्या जी भरती प्रक्रिया आहे सेकंड फेजची फार गती आलेली आहे. मुळामध्ये नावाला सेकंड फेज होणार आहे, मुळामध्ये सेकंड फेज होणारच नव्हती, ते नाममात्र होत असल्यामुळं अपेक्षेपेक्षा जास्त खाजगी संस्थाचालकांनी प्रतिसाद दिला आहे, म्हणून हा गोंधळ वाढलेला आहे. मुळामध्ये त्यांना अपेक्षा नव्हत्या की एवढी पदं त्या ठिकाणी येतील, त्यामुळं जास्त सोंग झाल्यामुळं ही भरती प्रक्रिया अशा पद्धतीनं जिल्हा परिषदेची पदं कमी होत आहेत किंवा रेंगाळत चालताना आपल्याला दिसत आहे. मात्र प्रशासनाचं नक्कीच मी कौतुक करतो. वेळेच्या लवकर म्हणजे विलंब न करता ही भरती प्रक्रिया समोर नेण्याचा पूर्ण प्रशासन प्रयत्न करत आहे. त्यामुळं आयुक्त महोदय आलेल्या अल्पशा काळामध्ये या ठिकाणी जाहिराती प्रसिद्ध झाल्या, म्हणून आयुक्त महोदय सिंहसाहेब आणि जे काही प्रशासन अधिकारी आहेत, उपसंचालक अधिकारी आहेत, शिक्षण आयुक्त कार्यालयातील अधिकारी किंवा शिक्षण मंत्री, राज्यमंत्री, या सगळ्यांचं मनापासून कौतुक धन्यवाद करतो. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून काही जरी समस्या निर्माण झाल्या तरी तुम्ही कमेंट्स करा, त्याची उत्तरं देईल. धन्यवाद. तुर्तास थांबतो. जय भीम, जय शिवराय.